भामाठाणची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न। भामाठाण ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुण मंडळी उपस्थित होती। आजच्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी भामाठाण ग्रामपंचायतचे उपसरपंच दिनकर बनसोडे यांनी भूषवलं, तर त्यास अध्यक्षस्थान निवडीसाठी हरिभाऊ बनसोडे यांनी सूचना मांडली। त्यात डेप्युटी विलास बनसोडे यांनी अनुमोदन दिलं। सभेचे अध्यक्ष निवड झाल्यानंतर ग्रामसेवक प्रदीप आसने यांनी विविध विषयांचं वाचन केलं। जलजीवन मिशन, विभक्त कुपनधारकांना धान्य मिळत नाही, नवीन मतदार नोंदणी, गावठाणचा प्रश्न, संडास बांधणे असे अनेक समाजहिताची माहिती दिली। ग्रामपंचायत कर्मचारी गणेश सोलट यांना उत्कृष्ट मतदाता नोंदणी प्रतिनिधी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तसेच भामाठाण ग्रामपंचायतचा कार्यकाळ 16 फेब्रुवारी 2024ला संपत असून ग्रामसेवक भाऊसाहेब सांगतात, उपसरपंच दिनकर बनसोडे यांनी उभा राहून अतिशय भावुक होऊन सांगितलं की मला गावाने 20 वर्ष सत्ता दिली व मी इथून पुढे कोणतीही ग्रामपंचायत निवडणूक लढणार नाही, तरी कृपया करून कोणीही मला उभं राहायला आग्रह करू नका असे म्हणाले। यावर ग्रामस्थ म्हणाले, दिनकर साहेब, तुमची गावाला गरज आहे। तुमच्यामुळे अनेक विकास कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून तुम्ही केली। गट तट विसरून सर्वांची कामं केली, सर्वांना एकत्र घेऊन कामं केली, म्हणून तुमची लोकांना गरज आहे। त्यानंतर दिनकर साहेब बनसोडे म्हणाले, मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व गावात नवीन नेतृत्व करण्याची संधी दुसऱ्याला पण मिळाली पाहिजे। माझ्या मागे बँकेचा पण खूप व्याप आहे, त्यासाठी नवीन माणसाला संधी दिली पाहिजे, म्हणून मी इथून पुढे निवडणूक लढणार नाही। तसेच सत्ताधारी व विरोधक यांनी साहेबांच्या कामाचं कौतुक करून इथून पुढे पण आम्हाला मार्गदर्शन करत राहावं अशी विनंती केली। यावर अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। भामाठाण हे श्रीरामपूर तालुक्यातील असं एकमेव गाव आहे की त्यांचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा। भामाठाणमध्ये किरकोळ मतभेद वगळता सत्ताधारी व विरोधक सर्व एकत्र येऊन विकास कामाला प्राधान्य देऊन विकास कामं करून घेणारे गाव म्हणजे भामाठाण। कामाला विरोध करून कामं थांबवणे म्हणजे विकास नव्हे, चांगल्या प्रतीचे सर्वांनी मिळून करून घेणे म्हणजे विकास, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या। यावेळी सरपंच, उपसरपंच, मार्केट कमिटीचे संचालक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, तरुण मंडळ, भामाठाणचे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजू काजीसह मुनीर सय्यद। समजा मी जवळजवळ 20 वर्षापासून बॉडीत आहे। 20 वर्षापासून झालेले कामं मी माझ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला। मला सर्व बॉडीने, गावांनी, सर्वांनी सहकार्य केलं। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक, मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो। कारण इथून पुढं मी कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायत असो की कुठल्याही प्रकारची मी राजकारणात मी आता निवृत्त होणार आहे। मी काय आता नाही माझी नाही मला कारण इतरांना तुम्ही संधी द्या। कारण नाही इतरांना सुद्धा संधी गेली पाहिजे। सर्वांना गावाने मला गावाचे फार उपकार आहे। गावाचे फार उपकार आहे। आता मोठं केलेलं काम आपल्या मला जेवढं केलं आणि इथून पुढे समजा अजून माझ्यापेक्षा चांगलं नेतृत्व करणारे राहतील, येतील। परंतु आता मी इथून पुढे ग्रामपंचायतमध्ये भाग घेऊ शकत नाही। मी जरूर सहकार्य करीन, परंतु इलेक्शन मागच्या वेळेस बरं का ऐका ना, मागच्या वेळेस मी राहत नव्हतो। मागच्या वेळेस मला ग्रामपंचायतला उभं राहायचं नव्हतं, कारण मला फार मोठा व्याप आहे। माझी बँक आहे, जवळजवळ माझ्या बँकेत 21 कोटीची ठेवी आहे आणि 30 वर्षापासून मी इतकी आदर्श, मला तुम्ही बेलापूरला जाऊन बघा, आपल्या गावात जवळजवळ 5 कोटीचं कर्ज आपण वितरण केलेलं आहे। मला त्या बँकेचा व्याप आहे, घरगुती व्याप आहे आणि बरेचसे समस्या आहे। त्याच्यामुळं आता मला गावकऱ्यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। आपण मोठा कार्यक्रम करू एक दिवस आणि इथून पुढं ज्यांना समजा आहे हाऊस त्यांनी कारभार करावा। ग्रामपंचायत तुमच्या मागे राहील तर पब्लिकला तुमच्या मागे राहा, तुम्हाला पब्लिक मागे राहावं लागेल ना। माझं सहकार्य 100% राहील। निधी आणायला याला त्याला सर्व सहकार्य करीन मी, परंतु मी जाहीरपणे तुम्हाला माफी मागून सांगतो की इथून पुढे मला मित्रांनो कोणी आग्रह करू नका, ग्रामपंचायत उभा राहा म्हणून कोणी सुद्धा आग्रह करू नका। तुम्ही आजपासूनच समजून घ्या का साहेब राहणार नाही ग्रामपंचायतला, मग तुम्ही ज्याला जास्तीचे मत देणार इलेक्शन करा। कारण कसं आहे
प्रत्येकाला तरुणांना सुद्धा आता आपल्या गावात तरुण फार चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे. त्या तरुणांना सुद्धा संधी दिली पाहिजे. हां, तेव्हा सर्वांना संधी प्राप्त झाली पाहिजे म्हणून. आणि माझं निधी आणण्यासाठी जे जे माझं सहकार्य लागेल ते 100% मी गावासाठी कधी पण उभं राहील. एवढं बोलून मी साहेबांनी आता जे विचार आपल्यासमोर मांडले की आतापर्यंत त्यांनी 20 वर्ष राजकारण केलं. राजकारण करत असताना थोडंफार हेवेदावे करावं लागतं. राजकारणाचा तो भाग असतो आणि ते सोडून साहेबांनी कोणाला त्रासदायक असं काही होईल असं काही आतापर्यंत केलेलं नाही. साहेबांची इच्छा व्यक्त केली. साहेब असं आहे, जरी नवीन नेतृत्व तयार झालं पण मार्गदर्शन तुमच्याकडून घ्यावं लागेल जो होईल त्यांना. आणि तुम्हाला वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करावं लागेल. माझ्या 2 नळ्या टाकून देऊ